हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। काव्यग्रंथ आणि कवी यांच्या योग्य जोड्या लावा। गीत रामायण, महाभारत, रामायण, भावार्थ रामायण कोणी लिहिले? तर गीत रामायण कोणी लिहिले? ग.दी. माडगूळकर यांनी लिहिले। महाभारत महर्षी व्यास, रामायण महर्षी वाल्मिकी, भावार्थ रामायण संत एकनाथ आणि अचं 4 फक्त ऑप्शन बी मध्ये आहे। सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। गीत रामायण ग.दी. माडगूळकर, रामायण महर्षी वाल्मिकी, महाभारत महर्षी व्यास, भावार्थ रामायण संत एकनाथ। 4 3 2 1 ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा। सावळाचा रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी कोणता अलंकार येईल? उत्प्रेक्षा, उपमा, अनुप्रास की यमक? गोकुळीच्या कृष्णापरी। तर आपण पाहिलं होतं दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, त्यानंतर परी, परीस, प्रमाणे यांसारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। इथे गोकुळीच्या कृष्णापरी, गोकुळीच्या कृष्णासारखा तुझा सावळा रंग, सावळ्या रंगाला गोकुळीच्या कृष्णाची उपमा दिले, सो उपमा अलंकार। त्यानंतर आभाळागत माय तुझी आम्हावरी राहू दे, उपमा अलंकार। मुंबईची घरे मात्र लहान, कबुतरांच्या खुराड्यांसारखी, उपमा अलंकार। असेल ते वाहत सुंदर, दुधासारखी नदी, दुधासारखी, उपमा अलंकार। उत्प्रेक्षा अलंकार, जणू गमे वाटे भासे जणू काय हे शब्द वापरलेले असतात। ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, हा आंबा जणू साखरच। अनुप्रास अलंकारामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते। कावळा काव काव का करतो, क अक्षराची पुनरावृत्ती। बालिश बहु बायकांत बडबडला, ब अक्षराची पुनरावृत्ती, अनुप्रास अलंकार। यमकमध्ये रायमिंग वर्ड्सचा वापर केलेला असतो। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, यमक आलेलं असते। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द अवघड, निर्हेतुक, आमंत्रित की आवक? तर आगंतुक, आमंत्रित, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। अमृतचा समानार्थी शब्द पियुष, चिरंजीव, मोद की अमृता? तर अमृतचा समानार्थी शब्द येईल सुधा, पियुष, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता बाण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? बाणचा समानार्थी शब्द शिवार, धनुष्य, शर की उपवन? तर बाणचा समानार्थी शब्द येईल शर, ऑप्शन सी। आणखी काय येईल? तर तीर येईल, सायक येईल। धनुष्याचा समानार्थी शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला आहे। काय येईल? चाप येईल, कमटा येईल, कोदंड येईल, कारमुक येईल। नेक्स्ट क्वेश्चन, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, अभंग कोणी लिहिला आहे? वेणाबाई, जनाबाई, बहिणाबाई की मुक्ताबाई? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, तर मुक्ताबाईंचा अभंग आहे हा। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। त्यानंतर लास्ट इयर एक्झाममध्ये मुक्ताबाईंचं मूळ गाव विचारण्यात आलेलं होतं। काय येईल? तर आपेगाव, महाराष्ट्रात आहे। त्यानंतर संत जनाबाईंचं सुद्धा गाव विचारण्यात आलेलं होतं। काय येईल? गंगाखेड, जिल्हा परभणी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, जेव्हा गद्यात किंवा पद्यात एकाच अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होते तेव्हा कोणता अलंकार होतो? अनुप्रास, यमक, उपमा की श्लेष? गद्यात किंवा पद्यात एकाच अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती। कावळा कावकाव का करतो, बालिश बहु बायकांत बडबडला, एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती, अनुप्रास अलंकार असतो, ऑप्शन ए। यमक अलंकारामध्ये यमक आलेलं असते, रायमिंग वर्ड्स आलेले असतात। उपमा अलंकार याच व्हिडिओत आपण पाहिलं। सावळाचा रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी, परी, परीस, प्रमाणे, सम, समान, सारखा हे शब्द वापरण्यात आलेले असतात। श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द 2 अर्थांनी वापरलेला असतो। हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, इथे जीवन हा शब्द 2 अर्थांनी वापरला आहे। एक जीवन म्हणजे पाणी आणि एक जीवन म्हणजे आयुष्य। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन,
भाजी या शब्दाचे अनेक वचन सांगा. भजी, भाजी, भोजा की भाज्या. तर भाजी, भाज्या. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. दगडावर कोरून लिहिलेले लेख या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? साक्षर, मूर्ती, शिल्प की शिलालेख. दगडावर कोरून लिहिलेले लेख तर शिलालेख म्हणतात. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. व्यापक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. वेचक, आकुंचन, व्यापार, संकुचित. तर व्यापक, संकुचित. ऑप्शन डी. आकुंचनचा विरुद्धार्थी शब्द प्रसरण. नेक्स्ट क्वेश्चन. त्यांची काम करण्याची आखीव रेखीव पद्धत होती या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पद्धत, आखीव रेखीव, करण्याची की काम. तर विशेषण काय असते? जे नामाबद्दल अधिक माहिती सांगते. वाक्यातील नाम आहे पद्धत. त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती? तर आखीव रेखीव होती. पद्धतीबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे आखीव रेखीव या शब्दाने. सो आखीव रेखीव येईल तुमचं विशेषण. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याचे नाटक लिहून झाले. पुराण कर्मणी, कर्मकर्तरी, समापन कर्मणी की नवीन कर्मणी. त्याचे नाटक लिहून झाले. तर लिहून झाले क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवले का? तर क्रियेची समाप्ती दर्शवलेली आहे. लिहून झाले. आणि आपण कोणत्या प्रयोगात पाहिलं होतं? क्रियापदातून क्रियेची समाप्ती दर्शवलेली असते. लिहून झाले, वाटून झाले, वाचून झाले, पाहून, लिहून, खाऊन. क्रियापदाला ऊनहून हा प्रत्यय असतो. तर समापन कर्मणीत पाहिलं होतं. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि समापन कर्मणीमध्ये कर्त्याला षष्टी विभक्तीचा म्हणजे चा, ची, चे असे प्रत्यय असतात. ठीक आहे. नवीन कर्मणीमध्ये काय पाहिलं होतं? खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो नवीन कर्मणी प्रयोग. तर कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर धरला गेला, गुराख्याकडून गाय बांधली गेली. कर्त्याला कडून प्रत्यय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोहोर या शब्दाचे दोन अर्थ सांगा. छंदयुक्ती, आकाशवस्त्र, तांदळाचे नाव, मोठा आवाज, सोन्या चांदीचे नाणे, बहर. मोहोर या शब्दाचे दोन अर्थ. तर सोन्या चांदीचे नाणे, सोन्या चांदीची मोहर असते. झाडांना मोहर येतो, झाडांना नवीन बहर येतो. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोहोर या शब्दाचे दोन अर्थ सोन्या चांदीचे नाणे आणि बहर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्यक्ती आणि वल्लीचे लेखक कोण आहेत? आचार्य अत्रे, शंकर पाटील, पु ल देशपांडे, ची वी जोशी. तर व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. स्तवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. स्तुती, निंदा, सुगम की स्वस्त. तर स्तवनचा विरुद्धार्थी शब्द येईल निंदा. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या प्रयोगात कर्ता नेहमी प्रथम येत असतो? भावे, समापन कर्मणी, कर्मभाव संकर की कर्तरी. कर्ता नेहमी प्रथम येत म्हणजेच कर्त्याला प्रत्यय नसतो. कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. ऑप्शन डी. कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथम येत असतो, कर्त्याला प्रत्यय नसतो आणि क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे चेंज होते, बदलते. भावे प्रयोगात कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि क्रियापद हे दोघांनुसार बदलत नाही. ठीक आहे. समापन कर्मणीमध्ये काय पाहिलं आता आपण? तर क्रियापदातून कार्याची क्रियेची समाप्ती दर्शवलेली असते. क्रियापदाला ऊनहून हा प्रत्यय असतो. लिहून झाले, वाचून झाले, वाटून झाले, खाऊन झाले, पाहून झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रासादापुढे हत्ती झुलत होता. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. प्रासाद या शब्दाचा समानार्थी शब्द मैदान, स्वर्ग, वाडा की झोपडी. तर प्रासाद म्हणजे वाडा. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. मळवाट म्हणजे अनैसर्गिक रस्ता, अपारंपरिक वाट, पारंपरिक वाट की आधुनिक वाट. मळवाट. तर मळवाट म्हणजे पारंपरिक वाट. ऑप्शन सी. पारंपरिक हा शब्द शुद्ध शब्द लेखनात सुद्धा विचारण्यात येतो. पारंपरिक असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही? मृत्युंजय, छावा, पानिपत की लढत. शिवाजी सावंत यांची नसलेली कादंबरी कोणती येईल? तर मृत्युंजय शिवाजी सावंत, छावा शिवाजी सावंत, लढत शिवाजी सावंत, पानिपत. तर विश्वास पाटील यांची कादंबरी आहे पानिपत. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे.
तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.